लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि आजच्या भागामध्ये नंदिनी, पार्थ, जीवा, काव्या या दोघांची केमिस्ट्री खूप छान दाखवली आहे त्यांनी. आता या पार्थची आई म्हणते मानिनी ताई की आम्ही ना तुमच्या नंदिनीच्या प्रेमातच पडलो बघा बघता क्षणी. तेव्हाच आम्ही ठरवलं की आम्हाला हवी तशी हीच सून आहे आमची. नंदिनीचे वडील म्हणतात की मला तर असं वाटतंय की हे सगळं विधिलिखितच होतं, म्हणजे लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणतात ना, ते अगदी खरंय. आता ही त्या वसू आत्याची बहीण आहे ना, ती तिथे उगाच आपलं मॉनिटरिंग करायला आली आहे बरं का प्रेक्षकांनो. त्या म्हणतात की हे सगळं निभवण्याची जबाबदारी तर आपलीच असते ना. नाही म्हणजे काय आहे की आमची जरा जॉईंट फॅमिली आहे बरं का, आम्ही सगळे एकत्रच राहतो, म्हणजे आम्ही दोघी बहिणी दादा सोबतच राहतो. आता हे ऐकल्यावर त्या नंदिनीच्या आईला आणि त्या नंदिनीच्या वडिलांना आलं टेन्शन. आता ही बाई पुढे म्हणते मी आणि वसुताई आमची पूर्ण फॅमिली आम्ही आमच्या परिवारासहित म्हणजे संसारासहित राहतो बरं का आमच्या दादाच्या घरी. मी माझा नवरा आमच्या दोघी मुली वसुताईची एकुलती एक मुलगी रम्या, दादा वहिनी त्यांची 3 मुलं, असं भलं मोठं कुटुंब आहे बरं का आमचं. असं बोलल्यानंतर कोणाच्याही आई वडिलांना टेन्शन येईल ना प्रेक्षकांना. पण ही बाई कशी म्हणते बघा, तुमच्यासारखं छोटंसं कुटुंब नाहीये बरं का आमचं, तुमच्या मुलीला जमेल ना हे सगळं सांभाळणं. आता त्या जेव्हा असं बोलत असतात तेव्हा प्रत्येकाचे चेहरे बघा कसे झालेत. ही बाई अशी बोलते प्रेक्षकांना जणू काही यांच्यावरच उपकार करते, तिच्या माहेरी राहतीये ते. असं कुठे बोलतात का? आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. आता त्या बोलतायत त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आलंय. मग आता त्या म्हणतात मोठी सून म्हटल्यावर नंदिनीवर जबाबदारी येणार ना, ती घेईल का जबाबदारी? नाही म्हणजे झेपेल ना तिला? मग नंदिनीचे वडील त्यांना छान उत्तर देतात. ती आत्या म्हणते नाही म्हणजे तुमच्या मुलीची नंतर भुणभुण नको आमच्या पाठच्या मागे, वेगळं व्हायचंय. नंदिनीचे वडील म्हणतात की अहो परक्यांसाठी ती निराधारांचं आश्रम चालवते, एवढं परक्यांसाठी करते म्हटलं आपल्या लोकांसाठी करणारच ना. पाठचे वडील पण म्हणतात हो रे बाबा खरंच आहे तुझं. नाही म्हणजे माणसांना जपण्याची हातोटी आम्हाला पार्टीमध्येच दिसलीये. नंदिनीचं खूप कौतुक झालंय. पारचे वडील म्हणतात ए धनंजय आम्ही काय प्रथेप्रमाणे मुलगी बघायला नाही आलो, आम्ही छान असं तुझ्या कुटुंबाला बघायला आलोय आणि मनमोकळ्या गप्पा मारायला आलोय नंदिनी सोबत. काय रे पार्थ, बरोबर बोलतोय ना मी? अरे पण आहे कुठे नंदिनी तुझी, बोलव की. आता ते बोलवतात नंदिनीला. पण आता इकडे बघा या वसू आत्या आल्या टेन्शन मध्ये, कारण ती रम्या काही जेवायला तयार नाहीये. वाढलेलं ताट अगदी तसंच असतं. पण आता ती वसू आत्या म्हणते काय ग रम्या, अगं जेवून घे ना, काय वेडेपणा लावलाय हा. मग आता ती रम्या रडायला लागते आणि म्हणते आई अगं पार्थ आता त्या मुलीशी मस्त गप्पा मारत बसला असेल ना. आई तो प्रेमाने गप्पा मारत असेल ग त्या मुली बरोबर. आता त्या वसू आत्या म्हणतात अगं तू कशाला टेन्शन घेते, मग ते मजेत आहेत तिकडे, तू कशाला उपाशी राहते. पण नाही, ती रम्या काही ऐकायला तयार नाहीये. आता इकडे नंदिनी आलीये आणि आता सगळ्यांच्या नजरा नंदिनीवर आहे. बघायचा कार्यक्रम छान प्रॉपर वाटलाय प्रेक्षकांना, खूप मस्त वाटलंय हे सगळं पाहायला. आता नंदिनी आल्यानंतर पार्थच्या नजरा नंदिनीकडेच आहे. नंदिनी तिथे येते, लाजते, मुरडते, खूप गोड दिसते. हळूहळू अशी चोरून ती पार्थकडे बघत असते. अरेंज मॅरेजची जी मजा आहे ना ती लव्ह मॅरेज मध्ये नाही, आणि लव्ह मॅरेजची जी मजा आहे ती अरेंज मॅरेज मध्ये नाही. असं दोन्ही साईडने म्हणता येईल. आता ती नमस्कार करणार असते तेव्हा पार्थचे वडील म्हणतात अगं नाही ग, नमस्कार काय करतेस? अरे धनंजय कशाला औपचारिकता करतोयस, आम्ही गप्पा मारायला आलोय ना. मग नंदिनी अशी हातानेच नमस्कार करते, म्हणजे असं हात जोडून. मग सगळेजण असे लांबून तिला नमस्कार करतात, म्हणजे ती ह्यांना आणि ती त्यांना. असो तर आता जीवा उठून उभं राहतो, नंदिनीला बसायला जागा देतो आणि आता जीवा असा गपचूप काव्याच्या बाजूला जाऊन उभं राहतो. आता या पार्थची आई म्हणते बेटा नंदिनी कशी आहेस ग, आम्हा दोघांना ना तू फार आवडलीस बघ. पार्थ आणि तू जन्माचे सोबती होण्यासाठी एकमेकांना आवडताय का हे तुम्ही दोघांनी ठरवायचंय. तसे तुम्ही दोघे जण आधी भेटलाय, ते भेटणं वेगळं आणि हे भेटणं वेगळं. आणि तसं पाहायला गेलं तर तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय तुझं उत्तर काय आहे. पण तरी सुद्धा सगळ्यांसमोर मी विचारणार नाही तुला की आमचा पार्थ आवडतो का तुला. मी असं तुला अडचणीत नाही टाकणार नंदिनी. नंदिनी लाजते छान. मग आता त्या नंदिनीची आई म्हणते हो अगदी बरोबर आहे तुमचं. पार्थ असा चोरून चोरून बघत असतो नंदिनीकडे. आता इकडे या वसू आत्या म्हणतात काय ग रम्या, कशाला त्रास करून घेतेस बाळा स्वतःला. रम्या म्हणते आई तुला काहीच कसं वाटत नाही ग, ते सगळे ठरवून तिथे गेलेत आणि तू म्हणतेस की त्रास करून घेऊ नकोस, माझ्या घशाखाली तरी कसं अन्न उतरेल ग आई. वसू आत्या म्हणतात रम्या आपलं चुकतंय, आपण कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचा, आपण स्वतःला कमकुवत नाही समजायचं.
रम्या सावर स्वतःला, खंबीर हो. जे मनात आहे ते साध्य करायचंय ना तुला, मग मनात निश्चय कर. अगं बऱ्याच गोष्टी होतील आता पुढे, तू फक्त ठाम राहा रम्या. पण ती रम्या आधीच गळून पडली आहे. ती म्हणत असते, आई मला काही नकोय, मला आग्रह करू नको. व स्वात्या म्हणत असतात, अगं खा ग पोरी, ये मी तुला खाऊ घालते. आता लगे लहान लेकरासारखं तिला खाऊ घालायला जातात त्या, आता ती अशी उद्धटपणे, आई नको नको मला म्हणून रडून निघून जाते. आता वसू आत्याला हिची पोरगी खात नाही म्हणून भावावर राग आलेला आहे. अरे देवा, सगळीकडे तमाशाच असतो का प्रेक्षकांनो. असो, आता या पहायच्या कार्यक्रमात बघा मजा आली. पार्थची आई म्हणते, जा तुम्ही एकमेकांशी बोला मोकळेपणाने आणि आमचं दडपण घेऊ नका. मग नंदिनी पार्थकडे बघते आणि मग आता पार्थ म्हणतो, हो हो चालेल आई, आम्ही बोलतो. म्हणजे हा खूपच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. आता जीवा म्हणतो, दादा मी येऊ का तुझ्या बरोबर. पार्थ म्हणतो, नको रे बाबा. आता सगळे हसायला लागतात त्याला, मग तोही हसायला लागतो. मग आता काव्या म्हणते, अरे मी काय म्हणते, म्हणजे ताई तुम्ही माझ्या रूम मध्ये बसून गप्पा मारता का छान निवांत. चला आता काव्या आणि जीवा दोघेही जण या दोघांना वर नेतात, नंदिनी आणि पार्थला बेडरूम मध्ये गप्पा मारायसाठी. आता ही बहीण बघा कशी आली आहे, सगळं बित्तम बातमी सांगायला वसू आत्याला. कारण तिच्या नजरा तशाच आहे प्रेक्षकांना. आपण इथे फक्त मालिकेच्या पात्रांबद्दल बोलत असतो आणि प्रेक्षकांनो, तुम्ही सगळे माझे जुने सबस्क्रायबर आहात, जुने प्रेक्षक आहात. तुम्हाला माहिती आहे मी कशा गमती जमती करून मालिकेचा रिव्ह्यू देत असते. तर आता काव्या अशी वेलकम करते पार्थला आणि तिथेच उभी राहते. मग आता नंदिनी तिच्याकडे अशी बघत असते. मग काव्या म्हणते, अरे हा आलं माझ्या लक्षात, पण तुम्हाला चहा कॉफी हवी असेल तर मला सांगा, कोणी स्वतःहून इथे येणार नाहीये, टेन्शन घेऊ नका, मस्त गप्पा मारा. ओके मी जाऊ का. आता नंदिनीला जाताना चिडवते ती आणि मग निघून जाते तिथून. आता नंदिनी आणि पार्थ दोघेच जण एकटे आहेत, त्यामुळे नंदिनीला जरा ऑकवर्ड वाटत असतं आणि पार्थला सुद्धा. दोघांना कळे ना की त्याने आधी सुरुवात करावी की हिने आधी. मग दोघे सोबत बोलायला लागतात. तेव्हा पार्थ म्हणतो, ऍक्च्युली काय होतंय, आपण याआधी बऱ्याच वेळेला बोललोय, पण आता बॅकग्राऊंड चेंज झालंय, परिस्थिती वेगळी आहे, म्हणून थोडंसं ऑकवर्ड होतंय नाही एकमेकांशी बोलायला. नंदिनी म्हणते, हो ना, आपण बऱ्याचदा भेटलोय यापूर्वी, पण जरा वेगळंच वाटतंय ना आज, म्हणजे मी तर पहिल्यांदा तुमची गाडीच ताब्यात घेतली होती. पार्थ म्हणतो, हो ना, तुम्ही त्या दिवशी भेटलात, मग नंतर पुन्हा भेटतच राहिलो. पार्थ पुढे म्हणतो की कॉफी शॉप मध्ये कळलं मला की तुम्ही किती खट्याळ आहात. नंदिनी म्हणते, अय्या तुमच्या लक्षात आहे सगळं. पार्थ म्हणतो, म्हणजे काय असं, म्हणजे आता तसं पाहिलं तर किती वेळ झाला असं विसरायला. पण असो, गंमत या दोघांच्या बोलण्यामधली. पार्थ म्हणतो, मी कॉलेजमध्ये वाचलं होतं की अनोळखी व्यक्ती जेव्हा आपल्याला चौथ्यांदा भेटते तेव्हा. नंदिनी म्हणते, तेव्हा काय. मग पार्थ म्हणतो, ती जन्माची जोडीदार बनते. असो, हे थोडं फनी वाटलं प्रेक्षकांनो. असं तर आपण बऱ्याच लोकांना तिसऱ्या चौथ्यांदा पाचव्यांदा भेटतो, पण ठीक आहे, आता मालिकेला साजेसे असे वाक्य त्यांनी घेतलेत. तर आता पुढे बघूया. जीवा आणि काव्याची मजा आली. पार्थ जेव्हा असं बोलत असतो तेव्हा नंदिनी छान लाजत असते. आता जीवा काव्याला शोधत शोधत आलाय तिथे बरं का, एके ठिकाणी जिथे काव्या उभी आहे. आता जीवा काव्याला असं भक करतो मागून, काव्या डचकते आणि त्याला म्हणते, ए तू बरा आहेस ना, अरे इथे कशाला आलायस तू. आता जीवा म्हणत असतो, ए वेडी आहेस का, ओरडू नको ना, कुणी आलं तर. आता त्याने तिचा चेहरा म्हणजे तोंड दाबलेला असं म्हणतो, तिला सॉरी म्हणतो. काव्या म्हणते, तू वेडा आहेस का, तू असं मागून येऊन असं भात ठेवतोयस, मी घाबरणार नाही तर काय. आता ती या जीवाला टपली मारायला लागते. आता जीवा म्हणतो, काय यार काव्या तू. काव्या म्हणते, जीवा तू वेडा आहेस का, तुझं काय चाललंय, असं काय आलंयस इथे एकदम, तुला कळत नाही का तू वेडेपणा करतोयस ते. जीवा म्हणतो, अरे यार काय झालं मग. आणि तो आता त्याच्या तोंडावर बोट ठेवत असतो आवाज होऊ नये म्हणून. आता इकडे बघा, नंदिनी आणि पार्थचं पुन्हा एकदा बोलणं त्यांनी दाखवलंय. खूपच असे मॅच्युअर्ड कपल आहेत हे प्रेक्षकांनो. आता पार्थ तिला म्हणत असतो की म्हणजे बघा ना, असं जोडीदारांना बोलायला लावतात नाही का लग्न ठरायच्या आधी, म्हणजे एकमेकांचा भूतकाळ त्यांना माहिती व्हावं म्हणूनच ना. मी कधी कोणाच्या प्रेमात पडलो नाही, तुमचं काय. नाही म्हणजे माझ्या मते तर प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये राहणं जास्ती महत्वाचं आहे. नंदिनी म्हणते, तुम्ही मला मगाशी खट्याळ म्हणालात, पण तसा माझा स्वभाव नाहीये. खरं तर मी खूप सिरियस पर्सन आहे, म्हणजे मजा मस्ती म्हणजे असं आवडतं मला, पण ते डिपार्टमेंट आमच्या काव्याचं आहे, माझ्या छोट्या बहिणीचं. माझं मन तर फक्त आनंद निवास मध्येच रमतं. माझे मित्रमैत्रिणी पण आहेत काही जे साथ देतात माझ्या या कामाला. आता हा पार्थ म्हणतो, वा छानच. मग नंदिनी म्हणते, आणि प्रेमाचं म्हणाल तर माझ्या आयुष्यात कधी प्रेम असं आलंच नाही. म्हणजे मध्ये मी म्हणाले होते ना तुम्हाला की प्रत्येकाचा प्रेमाचा अर्थ आणि अनुभव वेगवेगळा असतो.
जो जेव्हा कळायचा तेव्हा तो कळतो. पार्थ म्हणतो फूल उमलावं तसं प्रेम उमलतं असं म्हणाला होता तुम्ही. मग नंदिनी पुन्हा हसून म्हणते अरे वा तुमच्या लक्षात आहे. अरे बापरे इतका कुठे उशीर झाला यांना भेटायला. पुन्हा पार्थ म्हणतो हो हो लक्षात आहे ना माझ्या सगळं. नंदिनी म्हणते माझ्या मते प्रेम काय आहे हे तुम्ही मला विचारलं, पण तुमच्या मते प्रेम काय आहे हे तुम्ही मला नाही सांगितलं. पार्थ म्हणतो बापरे हे सांगणं जरा अवघड आहे, पण मला असं वाटतंय एका नजरेत कळतो हो, जसं वीज चमकते ना अगदी तसं. मग आता ही नंदिनी म्हणते हो आपण आपल्या आई वडिलांकडे बघून आपल्याला हे जाणवतं ना की संसार रूपी या वादळामध्ये एकमेकांना काहीही त्रास ते होऊ देत नाहीत आणि एकमेकांसाठी घट्ट पाय रोवून उभे राहतात. आपणही आपल्या मनामध्ये तेच रोवून ठेवलं तर आपली ही वाट क्लिअर होईल ना. म्हणजे नंदिनीने तिच्या भविष्याची स्वप्न रंगवायला सुरुवात केली आहे. जीवा काव्याला सांगत असतो आपलं फ्युचर ब्राईट झालंय आता या लग्नामुळे. काव्या कळतंय का तुला, एकदा का तुझ्या ताईचं आणि माझ्या दादाचं लग्न जुळलं की आपण ना आपल्या लग्नाचा अनाऊन्स करून टाकू, घरचे घाबरले पाहिजे रे. काव्या म्हणतो एक काय रे जीवा, तुझी इच्छा आहे ना घरच्यांनी हो म्हणावं म्हणून. जीवा म्हणतो अगं असं काय बोलतेस, आहेच माझी इच्छा. मग काव्या म्हणते मग कशाला बॉम्ब वगैरे टाकायचा आहे घरच्यांवर, काही गरज नाहीये. काव्या घाबरत असते आणि मागे वळून वळून बघत असते कोणी आलं तर. काव्या म्हणते कोणी आलं तर. आता जीवा तिला घाबरत म्हणतो आले आले काका आले, आणि आता काव्या घाबरते आणि जीवा हसतो. नंदिनी आता उठून उभी राहते आणि म्हणते माझं एक म्हणणं आहे. मग आता पार्थ म्हणतो हो बोला ना. नंदिनी म्हणते मी आणि माझे मित्र आनंद निवास चालवतो, तुम्हाला माहिती आहे लग्नानंतर तेच काम करायची माझी इच्छा आहे, तुम्हाला चालेल ना पार्थ. पार्थ म्हणतो हो चालेल ना, त्यात काय विचार करताय. नाही म्हणजे हे मी कोण ठरवणारा, मी काय लग्नानंतर तुमचा मालक होणार आहे का, मी तुमचा लाईफ पार्टनर होणार. किती काम करायचं कुठे काम करायचं हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. नंदिनी म्हणते मी काय काम करते काय नाही हे माझ्या पार्टनरला आवडणं जास्ती महत्वाचं वाटतं मला, म्हणून मी तुम्हाला विचारतीये. मग पार्थ म्हणतो मी खरं सांगू तुम्हाला तुमच्या कामामुळेच तुम्ही मला खूप आवडलात. असं म्हटल्यावर नंदिनी पण गोड लाजते आणि पार्थ सुद्धा. आता जीवा इकडे काव्याला म्हणत असतो बरं काव्या मॅडम मी तुमचं ऐकतो हं, आपण घरच्यांवर बॉम्ब नको टाकायला, पण एकदा का दादाचं आणि तुझ्या ताईचं जुळलं ना की आपण दोघं जण लगेच एकमेकांशी लग्न करून घेऊयात. काव्या म्हणते जीवा तू वेडा आहेस का, तुला काही सुचत नाही का. मग जीवा म्हणतो सुचायला हवं का, अजिबात नाही हेच सुचायला हवं. काव्या तू पण न ग कशी अनरोमॅन्टिक आहेस, माझ्यासारखे जे 24 तास असे प्रेमात तरंगत असतात ना ते असे प्रेमातच असतात, आणि खोटं बोलू नकोस हा, तू सुद्धा मला अशी तरंगताना दिसतेस प्रेमामध्ये. काव्या म्हणते होय काय बर. आता तेवढ्यात आरुषी आवाज देते आणि जीवा म्हणतो अगं तुला कोणीतरी आवाज देते, आणि मग तो अचानक जागेवर येतो आणि म्हणतो अगं तुला कोणीतरी आवाज देते, मला इथे बघितलं तर गेलो मी. काव्या म्हणते जीवा तुला म्हणत होते मी इकडे येऊ नको. आता जीवा तिथे भिंती आड लपलाय बर का, आणि काव्या अशी उभी आहे बाल्कनीत. आरुषी येते आणि म्हणते ए काव्या अगं इथे काय करतेस तू, मी केव्हाची तुला इकडे तिकडे शोधते. आता काव्या म्हणते कशाला. मग आरुषी म्हणते ताई जिजू बऱ्याच वेळचे बोलताय, तुला आईने त्यांना बोलवायचं सांगितलंय. काव्या वैतागून म्हणते तू नाही बोलू शकत का त्यांना, मला कशाला शोधत आली आहेस यार तू. आरुषी म्हणते अरे यार तुला सांगितलंय तुझं काम तू कर ना, मी कशाला जाऊ, तुझं काम येते तूच करायचं, तुला हवं असेल तर मी तुझ्या बरोबर येते. काव्या म्हणते बरं ठीक आहे चल. आता आरुषी आणि काव्या तिथून जात असतात तेव्हा अचानक आरुषीला वास यायला लागतो आणि ती वास घ्यायला लागते आणि काव्याला म्हणते ए काव्या अगं इथे जेंट्स परफ्यूमचा वास येतोय ना. काव्या घाबरते ना आता, पण काव्या बाजू बरोबर सांभाळून घेते. जीवा पण घाबरतो आणि आता काव्याला वाटतं आपलं भांडं फुटतं की काय. मग आता काव्या म्हणते अगं काय ग आरुषी मी सकाळी बाबाचा परफ्यूम लावला तुला सांगायचे विसरले. आरुषी म्हणते काय ग काव्या ताई अशी कशी ग तू वेडीच आहेस. काव्या म्हणते हो ना यार सॉरी. आता या जीवाच्या भांड्यात जीव पडलाय म्हणजे जीवाचा जीव जीवात आलाय असं काहीतरी झालंय. म्हणजे तो खूप घाबरून गेलेला असतो बरं का, नुसता मोठ्या मोठ्या गप्पा मारतो आणि समोर यायची वेळ आली की कसं घाबरला बघा. असो तर आता मजा आली आजचा भाग बघताना मला, त्यामुळे एक्सप्लेन करायला पण छान वाटलंय. आता हे सगळेजण गेलेत त्या नंदिनी आणि पार्थच्या रूम मध्ये त्यांना बोलवायला. आरुषी आणि काव्याच्या मागोमाग आता जीवा सुद्धा तिथे गेलाय. मग आता ह्या दोघी तिथे गेल्यावर खोकलायला लागतात करून. मग आता दोघे तिघे चौघे हसायला लागतात. आता काव्या म्हणते काय मग. जीवा म्हणतो झालं असेल ना यांचं बोलणं. काव्या म्हणते झालं असेल कदाचित. जीवा म्हणतो चला आता खाली सगळे बोलवतायत. आणि आता नंदिनी आणि पार्थ दोघे लाजत लाजत खाली आलेत, अगदी प्रॉपर
प्रॉपर बघायचा कार्यक्रम त्यांनी दाखवलाय. पण आता यांचे आई बाबा खूप मस्त मजा घेतात या दोघांची. आता हे दोघेही जण म्हणजे नंदिनी, पार्थ, जीवा, काव्या, आरुषी सगळे खाली आलेत हॉलमध्ये. तेव्हा पार्थचे वडील म्हणतात, बाप रे, या दोघांचे चेहरे किती गंभीर झालेत, अगदी परीक्षा हॉलमधून बाहेर पडलेत असं वाटतंय. काय ग, बरोबर बोलतोय ना मानिनी मी? मानिनी ताई म्हणतात, खरं सांगू का, चेहऱ्यावरनं त्यांच्या उत्तर दिसतंय बरं का. काय हो वहिनी? आता लगेच नंदिनीची आई पण म्हणते, हो, मोठी मुलं जबाबदार असतात बरं का. ही दोघी जण आपापल्या भावंडामध्ये मोठी आहेत, त्यामुळे ह्यांना हे सगळं बरोबर कळतं. मग आता सगळेच म्हणायला लागतात, हो बरोबर आहे, बरोबर आहे. पण आता त्या आत्याबाई आहेत ना, त्या पार्थच्या दुसऱ्या, त्यांना जरा विचित्रच वाटते हे सगळं, म्हणजे जेलसी होतीये. आता या पार्थचे बाबा म्हणतात, काय रे बाळ, सगळं फायनल झालं ना? सगळ्यांसमोर सांगायचंय का एकांतात सांगतोस मला? पार्थ म्हणतो, बाबा घरी गेल्यावर सांगतो मी तुम्हाला. पार्थचे बाबा म्हणतात, अरे बाबा सांगून टाक की खणखणीत सगळ्यांसमोर, तुला नंदिनी आवडली म्हणून. आता हा पार्थ हसायला लागतो, पण आता नंदिनीचे बाबा जरा वातावरण गंभीर करत म्हणतात, काय रे बाबा, अरे माझ्या जावयाची थट्टा करू नकोस. आता असं म्हणून ते हसायला लागतात. म्हणजे थोडक्यात काय, यांचं जुळलं प्रेक्षकांनो. आणि आता सगळेजण खूप खुश आहेत. जीवा आणि काव्या सगळेजण टाळ्या वाजवतात. पण या आत्याला या गोष्टीचा फार त्रास झालाय, कारण त्या रम्याला सोडून यांनी नंदिनीला चॉईस केलाय ना, म्हणून आता मोठा तमाशा होणार आहे यांच्या कुटुंबामध्ये, हे खरंय. तर हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये पार्थच्या आईने नंदिनीची ओटी भरली आहे, शकुनाची ओटी वगैरे. आता लगेच ही वसु आत्या त्या रम्याला आणखीन चिडवत आणि भडकवत असते आणि म्हणत असते, बाई ग, तूच सौंदर्याची, अगदी सौंदर्यवती, रूपवती, तूच आमच्या घरी सून म्हणून ये, असं म्हणून त्या धनंजयच्या पोरीला मागणी घालायला गेले हे. आता ही नंदिनी इकडे पार्थचा फोटो बघत असते फोनवर. तेव्हा या दोघी बहिणी तिला विचारतात, काव्या आणि आरुषी, तू प्रेमात पडली आहेस का जिजूंच्या? मग नंदिनी म्हणते, मला नाही माहिती प्रेमात पडणं वगैरे काय असतं ते. आणि आता इकडे ही शनाया त्या पार्थला अशी धरते प्रेक्षकांनो, आणि फारच भयंकर प्रकार दाखवलाय त्यांनी फोटोवरनं, तुम्ही इमॅजिन करूच शकता. आता हे तिसरं वादळ काय येणार आहे त्यासाठी बघत राहूया, लग्नानंतर होईलच. आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका, आणि भेटूयात आता उद्या म्हणजे पुढच्या वर्षी. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.